दाखवा. पोरगी शाळेतून उशिरा आली, तुझ्या बापाला कळलं तर कानबाड फोडेल, उद्या लवकर ये एवढं म्हणा. नीट वाग, तुझा बाप सोपा नाही आहे एवढं म्हणा. पोरगा म्हणला मला शहरीला जायचंय, त्यांना विचारू दे, निर्णय घ्यायचा नाही. मला बोलणे बसतील, तुला मार खावा लागेल एवढं म्हणा. आणि पोरगा बाहेर गेल्यावर नवऱ्याला सांगा पाठवू नका त्याला, त्याचे मित्र नालायक आहेत. तुम्ही पोरांशी पोरींची फाजील लाड केल्यामुळं वाईट वाटेल तुम्हाला माझ्या बोलण्याचं, पण तुमचा भाऊ म्हणून सांगतो, तुम्ही कुटुंबाची वाट लावून टाकली महाराज. वाट तुम्ही कधीच या माणसाच्या किमती दिल्या नाहीत. तुम्ही या कुटुंबामध्ये विचार केला नाही. बापाचा जर ठाक मुलीला असता, तुम्हाला माहीत नाही म्हणलं आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही ना, तो बाप पोरगी पळून गेल्यावर रडला. पहाडासारखा बाप आहे, पहाडासारखा. वाईला हे बरे तिथे गप करे ते फटकटून ए ए ए वाईला निघला ना, त्याला एक पोत बाजरीने एक म्हातारा बैल आलता. अरे त्यानं कष्ट करून संसार उभा केला, पण कुणा पुढं माफी मागून जगला नाही. पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि तोच बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या, देव माझी मुलगी सापडून. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी मुलगी सापडून देतो. बाप म्हणतो मी इस्टेटीचं वाटोळं करेल, पण माझी मुलगी दुःखी होऊ देणार नाही. पोरगी पोलिसासमोर बापाला पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. संपला बाप, संपला. आतापर्यंत रात्रंदिवस केलेल्या कष्टाच्या पाण्यात पालथं पडलं. बोला तुमचं काय मत आहे? संपले तुम्ही त्या दिवशी. पोरगी पोलिसाला सांगते बाप माझा दुश्मन आहे, माझ्या प्रियकराला धोका आहे. संपला बाप त्या दिवशी. आणि याला सगळ्याला जबाबदार तुम्ही आहेत, सगळ्याला. पोरगी प्रेमात पडली तुम्हाला माहित आहे, पोरगी पळून गेली तुम्हाला माहित आहे, पळून जाणार आहे हेही माहित आहे, कधी पळून जाणार आहे हेही माहित आहे, पळून कुठं जाणार आहे हेही तुम्हाला माहित आहे, आणि पोरगा दारू पितोय हेही तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही कायम पोरांची बाजू घेतल्यामुळं तुम्ही आयुष्यामध्ये फार मोठी चूक केली. तुमचं काय मत आहे? तुम्ही आता माझ्या पुढं कबूल होणार नाही तो भाग वेगळा, पण आज घरी गेल्या गेल्या झोपू नका. एक 10 मिनटं मी तुम्हाला काय बोललो तुमचा भाऊ म्हणून आठवा. तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगेल याला जबाबदार आपण आहे. आता नाही सांगणार तुम्ही, आता नाही सांगणार. आता तुम्ही माझ्या पुढं कबूलच होणार नाही. तुम्ही उलट्या म्हणणार हा काही बोलतो, काही बोलतो. पण एक 10 मिनटं झोपू नका घरी गेल्यावर, आणि पडल्या पडल्या चिंतन करा. आयुष्यामध्ये ही गोष्ट तुम्ही केली का नाही मला सांगा. मन साक्ष देईल तुम्हाला. तुमची पोरगी तुमची पोरगी प्रेमात पडली तरी तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आयुष्यात पोरांचे लाड केल्याचे परिणाम तुम्हाला माहीत नाही झाले. महिला म्हणलं माहीत नाही झाले. तुम्हाला बापांवर कर्ज आहे, पोरांवर कर्ज नाही आहे. बापांवर कर्ज आहे नाही आहे, पोरांवर कर्ज आहे. आज कर्ज बाजारी पोर आहेत. बोला खरं आहे का खोटं आहे? पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. आज बापांपेक्षा कर्ज पोरांवर जास्त आहे. बोलेल कोण? तुम्ही बोलू देत नाही. गोष्ट खरी आहे का खोटे? बोला. आज त्याचा परिणाम रोज कीर्तनात सांगतोय मी. बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला, संपला जीवनातला विषय. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. करा माझ्या पुढे 100 पोरं उभे इथं, तुम्हाला 93 पोरं इथं दारू देता की तुम्ही आत्ता. बोलेल कोण? बोलला त्याचा अंत्यविधी. दारूवर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलाय, भ्रष्टाचारचा शब्दच काढायचा नाही. काढला क्लिप, काढली बात, खोटाच उपटायचा त्याचा. तो परत दिसलाच नाही पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? बोला. आज बापानं खाल्ला दिला पोराला. काय आयुष्यामध्ये केलं आपण? 2 मिनिटं चिंतन करा. पाण्याची बाटली विकत नाही घेणारी माणसं आहेत आपण. मिसळ पाववर दिवस काढणारी माणसं आहेत आपण. आणि येईन त्या प्रसंगाला तोंड देणारी माणसं आहेत. आणि गुजीरवाणी मुलं मोठी करायची, आणि त्या मुलाच्या बापाला अंत्यविधीला बापानं जायचं. कोणता न्याय? आज आई मुलाच्या अंत्यविधीला आहे. काय चूक आहे आईची? 3 रंगाचं लुगडं नेसली ही तिची चूक झाली. स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडून तिला मुलगा मोठा केला ही तिची चूक झाली.
अरे धार पाऊस चालला आणि घर गळायला लागलं तर तिनं घरातले भांडे खाली ठुले आणि मुलगा मांडीवर घेऊन अख्खी रात्र काढली. कानातलं मोडायचं तर कानातलं निघालं. ते तिनं आरशापुढं कान केला आणि आरशापुढं उभं राहून कानातलं काढलं. आणि तीच आई आज मुलाच्या अंत्यविधीला आहे. काय जीवन बनवलंय तुम्ही? ह्या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या आहे मला सांगा. आणि आईच्या देखत जर स्वतःचा मुलगा पेटत असेल, संपली आई त्या दिवशी. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांच्या याला 4च गोष्टी जबाबदार आहे. दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आईबापांनी केलेले लाड, याच्यामुळे पिढी संपली. आपण मेल्यानंतर हे देवळं पाडून टाकतील हे लोक बांधणार नाही. आपण गेलो मागची पिढी देवळं का आहे कुठं? आता एकाला करतील हरिपाठ. हरिपाठ ये काय करतो? हसण्यावारी नेऊ नका.